दोन्ही दोषी व्यक्तींच्या दोषीपणे कंपनीचं व्यवस्थापन आणि सरकार हे दोघे यात दोषी आहेत. त्यांना अत्यंत वेदना होतात, ज्याचं दुःख तेच जाणे. अशा प्रकारच्या वेदनांची जे जे करता येईल ते भारतीय मजदूर संघाने करावं. भारतीय किसान संघाचा 100% सपोर्ट आहे. कारण कशा प्रकारे जीव धोक्यात टाकून काम करतात याबद्दल ते बोलतील. या ठिकाणी बारूद कंपनीमध्ये जो दिली असेल 50 लाख दिले असेल, 80 लाख दिले असेल, 1 करोड दिले असेल, आणि जे कर्मचारी आपले कामगार बांधव जे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जखमी अवस्थेमध्ये ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये शांती शांती इथे जी घटना घडली काटोलला बम ब्लास्ट झाला HBL कंपनीमध्ये. तो ब्लास्ट एवढा खतरनाक होता की त्या ब्लास्टमध्ये 17 लोक मृत्युमुखी गेले आणि 18 लोक ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जे भाजल्या गेले ते त्या ठिकाणी उपचार घेत आहेत. त्याच्यापैकी पण काही लोक सिरियस आहेत. तर ही जो घटना घडली, ही घटना कंपनीनी जी लापरवाही केली, कंपनीने आधी साऱ्या व्यवस्था जर करून ठेवल्या असतात तर ही घटना घडली नसती. आणि ती कंपनी त्या कर्मचाऱ्यांना पगार किती देत होती? 9,000 ते 13,000 ते 12,000 13,000च्या आत. आणि या इंजिनियर कंपनीने एक धंदा उचलला आहे. त्यांना इंजिनियर कंपनीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना मिनिमम वेजेस ते कधीच देत नाही. ते दुकान आणि आस्थापनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जे पगार आहे ते त्यांना देतात. आणि इकडे शासनाला, कामगार विभागाला पटवून देतात की आम्ही यांना जो पगार देतो तो पगार म्हणजे आम्ही यांना दुकान आणि आस्थापनेवर काम करणारा पगार देतो. यासाठी आम्ही अनेक वेळा भांडण सुरू आहे आमचं. आता एका मिनटात कंपनीच्या विरोधात जर आपण एक संघटना उभारली की त्यांना मिनिमम वेजेस मिळाला पाहिजे, तेव्हा ती कंपनी काय करते, मिनिमम वेजेस मागणाऱ्या कामगारांना कामावरनं काढून घेते. तर हा जो अन्याय कामगारावर सतत होत असतो आणि एखादी दुर्घटना जर त्यांच्यासोबत घडली आणि त्यावेळेस पण त्यांना एक योग्य मोबदला देण्यात येत नाही, ही एक शोकांतिका आहे की शासनाने यांच्यावर प्रतिबंध लावावा की जो कामगार इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करतो किंवा त्याच्या हक्काचं जो काम करतो त्याला मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन तरी त्याला दिलं पाहिजे. आणि दुकान आणि स्थापनेवर काम करणारे जे पगार ते लोक देतात तो हा एक मोठा अन्याय कामगारावर आहे. त्यांची पिळवणूक होत आहे. तो कामगार 15-15, 10-10 वर्ष दुकान आणि स्थापनेवर काम करणारा पगार घेतो. एखाद्या जर तो संघटनेला, भारतीय मजदूर संघाला जुडला तर आम्ही लेबर कोर्टात जेव्हा जातो तर त्या कामगाराला काढून देण्यात जातं, काढून देण्यात येते. आणि त्यावेळेस कामगार आयुक्त पण काही करत नाही आणि तो म्हणतो आम्ही कोर्टात पाहू. कोर्टात पूर्ण दिवस निघून जातात, तो कामगार रिटायर होऊन जातो आणि त्याला न्याय मिळत नाही. अशी अवस्था आहे. तर हा कामगारांसोबत एक मोठा अन्याय आहे. आणि जी दुर्घटना झाली त्या कामगारांना मोबदला मिळावा यासाठी आम्ही आज एक या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित कार्यक्रम त्या कामगारांसाठी ठेवलेला आहे. आणि ज्या कामगारांचे उपचार सुरू आहेत त्यांचे उपचार व्यवस्थित व्हावा आणि जे लोक अपंग होतील त्यांना आणि जे मरण पावले कामगार, जे मृत्युमुखी गेले त्या कामगारांना व्यवस्थित त्यांच्या परिवाराला मोबदला मिळावा यासाठी आम्ही जर नाही मिळाला तर एक आंदोलनसुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहे.